महिला व ज्येष्ठ प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलतीच्या नावाखाली थेट खिशावर डल्ला मारण्याचा प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ (एसटी) कडून लागू करण्यात आलेले NCMC नॅशनल कॉमन मोबॅलिटी कार्ड अनिवार्यतेने आता मोठा वाद पेटला आहे. आधार दाखवून मिळणारी सवलत बंद. आतापर्यंत महिलांना 50% आणि 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत सवलतीचा प्रवास मिळत होता. आता मात्र 199 रुपये देऊन कार्ड घ्या, नाहीतर पूर्ण तिकीट भरा, असा नवा फतवा काढण्यात आला आहे. ही सवलत आहे की दंड, असा संतप्त सवाल प्रवासी संघटनांनीच उपस्थित केला आहे. प्रवाशांची थेट आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा संघटनांचा आरोप आहे. प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे की गरीब, मजूर, ज्येष्ठ नागरिक आणि ग्रामीण महिलांवर अनावश्यक आर्थिक ओझे टाकले जात आहे. सवलतीसाठी आधी पैसे उकळणे म्हणजे सामाजिक अन्याय. डिजिटल सिस्टीमच्या नावाखाली कार्ड, रिचार्ज, कॉमन बॅलन्स अशी नवी अडचणींची मालिका. ग्रामीण भागात नेटवर्क, OTP, रिचार्जची सोय नसताना हा निर्णय. सवलत देणार असाल तर थेट द्या, कार्ड विक्री बंद करा, अशी मागणी सुद्धा होत आहे. प्रवासी संघटनांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की NCMC कार्ड सक्ती तत्काळ रद्द न केल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. सवलत कोणासाठी, प्रवाशांसाठी की कार्ड कंपन्यांसाठी, हा प्रश्न कायमच आहे. BCN न्यूजकरिता मच्छिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं नाव नामदेव बाबाराव देशमुख. सर बराच याच्यापासून उभा आहे मी इथं. हे कार्ड काढणेवाले आले नाही अजून. उन्हामध्ये उभं आहे. आम्हाला चक्कर वगैरे आलेलं होतं. जेवण पण झालं नाही आमचं. पण हे सर हे परेशानी दूर करण्यासाठी काहीतरी याच्यामध्ये उपाय करायला पाहिजे. बरं, हे ठीक आहे. या कार्डाचे फायदे काय आहेत? फायदे का काहीच नाही सर. पाहिजे शासनाने जो योजना सुरू केली आहे चांगली आहे की वाईट आहे? वाईट आहे सर. हे पहिली जी योजना होती तेच चांगली होती. आधारावरच चालू ठेवायला पाहिजे होती. हे फक्त सर हे आता 200 रुपये देऊन आम्हाला काहीतरी काढावं लागतं कार्ड. तुमची शासनाकडे मागणी काय राहील आता? शासनामध्ये मागची आमची जे पूर्वी जी योजना आहे तेच चालू ठेवायला पाहिजे. आधार कार्डावर त्याला ठेवायचं ते ठेवू शकतात, पण जुन्या लोकांसाठी आधार कार्डावर जी योजना होती पहिली तेच चालू ठेवायला. वय आहे आता तेच चालू करायला फिरणं होत नाही. 30 किलोमीटर शृंगारे आपण इथं कशासाठी आला? म्हणजे कमी येते ऐकायला जोरात. इथं कशासाठी आले आपण? इथे आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून आलो. यांचा पत्ताच नाही. हे कधी येतात आम्हाला माहीत नाही. इथे टाईम टेबल नाही आहे आणि उभं राहता राहता आम्हाला चक्कर येऊन पडतो आम्ही. वय किती आहे तुमचं? 82. आता आपली मागणी काय आहे? माझी मागणी आहे टायमावर चालू करावं. टायमात सगळ्यांचा हे वाचलं, टाईम वाचल. म्हातारा कोताऱ्यांचा टाईम वाचल. इथे एवढी मोठी ऊन आहे. या उन्हात चक्कर येऊन पडतात माणसं, बाया माणसं, आणि यांचा इथं टायमिंग नाही आहे. मागणी हेच आहे, जनतेसाठी आहे. माझ्या धोरे अमरावती. अच्छा, आपण इथं बस स्टँडवर कशाकरता आलेला? बस स्टँडवर आलो होतो मी NCMC कार्ड काढायसाठी. स्मार्ट कार्ड बोला ना. ज्येष्ठ नागरिक NCMC कार्ड बोला ना. 4 घंटे लाईनवर लागलो. बोटोमध्ये वापस पाठवलं. 2 दिवसांनी या. 2 दिवसांनी गेलो. 7 वाजता फोन गेलो. बोटोमध्ये वापस पाठवलं. त्यांनी इकडे पाठवलं बदली. तुम्ही राहता कुठं? विद्युत नगर अमरावती. अमरावतीच्या डेपोमध्ये व्यवस्था नाही आहे का? माझ्यासोबत आहेत बड्डीनगरा आगाराचे व्यवस्थापक पवन देशमुख. सर, या योजनेसंदर्भात काय सांगाल? NMMC कार्डची योजना ही अत्यंत लाभदायी अशी योजना आहे. या योजनेअंतर्गत काही जे फेक आधार कार्ड होते किंवा काही लोकांनी काही सवलतीचा जो दुरुपयोग केला होता, त्या दुरुपयोगासाठी ही NMMC कार्डची योजना आहे. या योजनेत सगळ्यांचे आधार कार्ड, त्याच्यासोबत इलेक्शन कार्ड आणि स्वतः हजर राहून त्यांचं थंब घेऊन त्यांना कार्ड बनवून आमच्या ST मार्फत ही सुविधा आहे. EBCचे स्पेशल प्रणालीचे लोक आहेत. काही प्रणाली अंतर्गत अनेक समस्या येऊ शकतात असे जाणकारांचे मत आहे, ज्यामध्ये रिचार्ज मारणे, OTP येणे, ग्रामीण भागात ही व्यवस्था सुविधा उपलब्ध होऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना खूप त्रास होईल. या संदर्भात काय सांगाल आपण? काही दिवसाआधी
प्रणाली सुरू झालेली आहे. याच्यात काय त्रुटी आहे, कशा येईल, आम्ही आमच्या वरिष्ठांकडून त्या कशा दूर करता येईल याचं आम्ही निराकरण करू. सर इथं 7 वाजतापासून लोक येतात परत जातात अशा काही ज्येष्ठ नागरिकांचा आरोप आहे. तर या संदर्भात आपण काय उपाययोजना करणार? या संदर्भात आम्ही इव्हिक्सचे जे प्रतिनिधी आहे त्यांना सांगू की तुम्ही तुमचे प्रतिनिधी 2 शिफ्टमध्ये लावून दिवसभर 24 तास ही सेवा चालू ठेवावी, जेणेकरून लोकांना कार्ड काढण्यात उपयोगी राहील.